पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना आहे। अर्थातच आपण बघतोय की आता या सगळ्या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे पोलिसांकडून केलं जातंय। मात्र घटनेला 24 तास उलटून या शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी संदर्भात जी अधिकृत माहिती आहे ती दिलेली नाहीये। आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी म्हणून वरिष्ठ अधिकारी दापोडे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि इथे जो एक आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वर्ग केला गेलाय त्याची चौकशी केली जाते। मात्र या सगळ्या परिसरामध्ये जे अवैध धंदे सुरू होते त्यासाठी म्हणून पोलिसांचं तिकडे लक्ष नव्हतं का, किंवा एकंदरीत या सगळ्या परिसरामध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं त्या अवैध धंद्याकडे लक्ष नव्हतं का, हा प्रश्न निर्माण झालाय। या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये 17हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। मात्र त्यांनी विषारी दारू प्याली का आणि त्यामुळेच त्यांचे मृत्यू झाले का या संदर्भात अधिकृत माहिती पोलिसांकडून दिली जाईल। मात्र त्या संदर्भात अजूनही पोलीस जे आहे ती माहिती द्यायला तयार नाही। त्यामुळे या सगळ्या घटनेबाबत राज्याचा गृह विभाग काय निवेदन करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड।